मुंबई महापालिकेने पाण्याच्या टँकर वितरणासाठी OTP प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वरकरणी हा निर्णय तांत्रिक पारदर्शकतेचा आणि गैरव्यवहार रोखण्याचा वाटतो. मात्र या निर्णयामागे दडलेले वास्तव अधिक गंभीर आहे. कारण हा विषय केवळ OTPचा नसून शहराच्या पाणी व्यवस्थापनाच्या अपयशाचा आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत नागरिकांना आजही टँकरवर अवलंबून राहावे लागते हीच एक शोकांतिका आहे. पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम असती तर टँकरची गरजच निर्माण झाली नसती. परंतु अनेक भागांत नियमित पाणी पुरवठा होत नाही. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येते तर काही वसाहतींना टँकरशिवाय पर्यायच नसतो. अशा परिस्थितीत टँकर हा पर्याय नसून गरज बनतो. OTP प्रणालीमुळे टँकर प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला की नाही याची खात्री होईल. बोगस मागण्या, पाण्याची चोरी किंवा टँकर माफियांच्या कारवायांवर काही प्रमाणात लगाम बसेल. प्रशासनासाठी हा एक सकारात्मक तांत्रिक उपाय आहे. मात्र तंत्रज्ञान हे समस्येचे उत्तर असू शकते, समस्येचा पर्याय नाही. खरा प्रश्न असा आहे की मुंबईत पाण्याचे नियोजन इतके कमकुवत का झाले आहे की पाणी देण्यासाठी आता OTPची गरज भासते. नागरिकांना नळातून नियमित पाणी मिळावे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, गळती रोखणे, जलस्रोतांचे संवर्धन आणि वितरण व्यवस्थेतील सुधारणा यांवर अधिक भर दिला गेला पाहिजे. आज पाण्याचे OTPकरण होत आहे. उद्या कदाचित हवेचे, सावलीचे किंवा शुद्ध पर्यावरणाचेही OTPकरण करावे लागेल. कारण मूलभूत गरजा सहज उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नवनव्या यंत्रणा उभ्या केल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचे स्वागत असले तरी त्याला विकासाचा पर्याय समजण्याची चूक होऊ नये. पाण्याच्या टँकरला OTP जोडणे ही प्रशासनाची कार्यपद्धती सुधारण्याची बाब आहे. पण प्रत्येक घरात नियमित आणि पुरेसे पाणी पोहोचवणे हीच खरी यशस्वी व्यवस्था ठरेल. अन्यथा इतिहासात ही योजना पाणी पुरवठ्याच्या सुधारणेपेक्षा पाण्याच्या OTPकरणाची नोंद म्हणूनच ओळखली जाईल.